2026 हॅज ऑलरेडी स्टार्टेड आणि तरीही तुमचं विजन बोर्ड तुम्ही अजून बनवलं नाही आहे का? तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज बघितले असतील ज्यात सगळेजण आपले विजन बोर्ड्स बनवत आहेत. बट बिफोर मेकिंग इट तुम्हाला काही गोष्टी नक्की माहीत पाहिजेत, जसे की विजन बोर्ड नक्की काय असतं आणि ते कसं काम करतं किंवा ते बनवायचं कसं. तर विजन बोर्ड बद्दल मी खूप साऱ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हिडिओज बघितल्यात. निगेटिव्ह व्हिडिओज अशा ज्यात त्यांनी त्यांचं विजन बोर्ड बनवलंय खरं पण ते बिलकुल वर्क केले नाही. पॉझिटिव्ह अशा की त्यांचं विजन बोर्ड ऑलमोस्ट 90% वर्क केले. तर का काही लोकांचे विजन बोर्ड्स काहीच काम करत नाहीत आणि काही लोकांचे विजन बोर्ड्स एक 90% वर्क करतात. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज विजन बोर्ड? विजन बोर्ड म्हणजे फक्त फोटो चिपकवलेला चार्ट नाहीये किंवा ड्रीम लाईफचं कोलाज नाहीये. विजन बोर्ड म्हणजे तुमच्या फ्युचरचं ब्लू प्रिंट आहे. जसं की आपण एखादं घर वगैरे बांधायचं म्हटलं तर आपण डायरेक्टली घर नाही बांधत, आपण पहिल्यांदा त्याचा ब्लू प्रिंट रेडी करतो. लाईफमध्ये पण आपलं जे काही विजन आहे ते पहिलं क्लिअर पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक चार्ट किंवा एक रोड मॅप बनवायचं. आपल्या ब्रेनला इमेजेस फार लवकर समजतात, वर्ड्स पेक्षा पण जास्त पॉवरफुल असतात. आपण रोज जे बघतो तेच आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं 90% डिसिजन्स कंट्रोल करतं. त्यामुळे विजन बोर्ड बनवणं खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर आता क्वेश्चन येतो की विजन बोर्ड खरंच काम करतं का? हो, विजन बोर्ड काम करतं, पण एक मॅजिक म्हणून नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. विजन बोर्ड तुम्हाला पैसा, सक्सेस, लव असं डायरेक्ट नाही पाठवत, पण ते तुमचा फोकस चेंज करतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही एक स्पेसिफिक कार घ्यायचा विचार करता तर तीच कार तुम्हाला सतत आजूबाजूला दिसत राहते. तर ती कार नवीन आहे का? तर नाही, ती कार नवीन नाहीये, पण तुमचं जे विजन आहे ते चेंज झालेलं असतं. तुमचं विजन चेंज झालेलं असतं आणि तुमचा फोकस नवीन असतो. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला सतत समोर दिसत राहते. सो विजन बोर्ड पण तसंच काम करतं. तुमचं माइंड अपॉर्च्युनिटी शोधायला लागतं, तुमचं डिसिजन मेकिंग चेंज होतं, तुमचं कॉन्फिडन्स वाढतं आणि हेच रिअल ट्रान्सफॉर्मेशन आहे जे आपण विजन बोर्ड करून एक्सपेक्ट करतो. किंवा आपण थोडं आता रिअलिटीवर बोलूया. बरेच लोक नवीन वर्ष आले की विजन बोर्ड बनवतात, पण एक 10-15 दिवसांनी ते कबर्डमध्ये ठेवून टाकतात. तर काही लोक फक्त एस्थेटिक म्हणून बनवतात, तर काही लोक फक्त इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर पोस्ट टाकण्यासाठी बनवतात आणि मग म्हणतात माझं विजन बोर्ड काहीच कामाचं नाही. तर विजन बोर्ड हे स्वतःहून काम नाही करत, तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन घ्यावी लागते आणि तुम्ही तुमचं ऍक्शन घेणं बंद करता, त्याच्यामुळे तुमचं विजन बोर्ड काम करत नाही. तर विजन बोर्ड हे शॉर्टकट नाहीये, ते एक व्हिज्युअल रिमाइंडर आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं विजन बोर्ड 90% वर्क करावं तर त्याच्यासाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट आहे क्लिअर विजन. सो तुम्हाला नक्की काय पाहिजे ही गोष्ट क्लिअर पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला रिच व्हायचंय, पण रिच होणं हे विजन नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला कसा आणि किती पैसा कमवायचा आहे हे तुमचं विजन असलं पाहिजे. जर तुमचं विजन, तुमचं ड्रीमच कन्फ्युज्ड असेल तर कन्फ्युज्ड ड्रीम हे नेहमी कन्फ्युज्डच रिझल्ट देणार आहे. त्यामुळे विजन हे नेहमी क्लिअरच असायला हवं. सेकंड आहे डेली विजिबिलिटी. सो विजन बोर्ड हे अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचं नेहमी आणि सतत लक्ष जाईल. फॉर एक्झाम्पल, मोबाईलचा वॉलपेपर किंवा लॅपटॉपचा वॉलपेपर, तुमचं वॉर्डरोबचं डोअर, किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर समोर तुम्हाला जर एखादी वॉल वगैरे दिसत असेल तर त्या वॉलवर तुम्ही पेस्ट करू शकता. कारण ते तुम्ही रोज बघितलं पाहिजे आणि तुम्हाला ते फील झालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. सो थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऍक्शन. तर फक्त विजन बोर्ड बघून असं फील गुड किंवा एक एस्थेटिक लावलंय आपण काहीतरी वॉलला, खूप छान वाटतं बघून, असं नसलं पाहिजे. तर विजन बोर्ड बघून तुम्हाला फक्त असं छान छान फील नाही झालं पाहिजे, तर तुम्हाला ते बघून एक मोटिवेशन तुमच्या मनात आलं पाहिजे किंवा एक मोटिवेटेड फील झालं पाहिजे. आणि फक्त फीलच नाही तर तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन पण घ्यायची. सो तुम्हाला रोज डेली एक स्टेप त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करायची, रोज एक नवीन स्टेप्स घ्यायच्यात आणि त्याच डिरेक्शनमध्ये तुम्हाला रोज नवीन एक छोटी ऍक्शन घ्यायची. कारण ऍक्शन शिवाय विजन बोर्ड हा फक्त एक फॅन्टसी असतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की विजन बोर्ड हा नक्की कोणासाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना वाटतं की फक्त क्रिएटर्स किंवा स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठीच फक्त विजन बोर्ड असतो, तर तसं नाहीये. जर तुम्हाला जॉब स्विच करायचा असेल, तुम्हाला रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायची असेल किंवा तुम्हाला जे इन्कम सोर्सेस आहेत ते वाढवायचे असतील, फायनान्शियल स्टेबल व्हायचं असेल किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, तर सगळ्यांसाठी, इन शॉर्ट सगळ्यांसाठी विजन बोर्ड हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला आपल्या लाईफमध्ये एक रोड मॅप हवा आहे जेणेकरून आपण त्या डिरेक्शननी मग आपण प्रॉपरली जातो. सो तुम्ही लाईफच्या कोणत्याही स्टेजला असाल, विजन क्लिअरिटी ही प्रत्येकाला लागतेच आणि त्याच्यासाठी विजन बोर्ड हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो विजन बोर्ड म्हणजे फक्त ड्रीम बघायचं चार्ट नाहीये, तर ते तुमचं लाईफ कॉन्शियसली डिझाईन करण्याचं एक टूल आहे. जर हे नवीन वर्ष म्हणजे 2026 तुम्हाला वेगळं पाहिजे असेल तर फक्त विजन बोर्ड बनवून थांबू नका. त्याच डिरेक्शनमध्ये रोज एक स्मॉल स्टेप घ्या.
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप विजन बोर्ड कसं बनवायचं हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल सहित सांगणार आहे. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.